आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जगबुडी पुलाचं काम ठप्प, पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस खुला करण्याची आशा धुसर। युतीचे उमेदवार अनंत गीते यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा शिवसैनिकांचा निर्धार। निवडणुकीमुळे मच्छीमारांना झुंजवलं जातंय, आमदार उदय सामंत। जनतेच्या अपेक्षांना भिडणार तटकरे आणि निवडणूक काळात 3 दिवस ड्राय डे। आता पाहूया सविस्तर वृत्त। महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवा पुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग गुरुवारी कोसळल्यानंतर पुलाच्या अप्रोच रोडचं काम बंद ठेवण्यात आलंय। यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी जगबुडी पूल वाहतुकीस खुला करण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलंय। करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुलाची संरक्षक भिंत पुलावरून वाहतूक सुरू होण्याआधीच कोसळल्याने पुलाच्या कामावर खर्च केलेले करोडो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा सध्या खेडमध्ये सुरू आहे। करोडो रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या जगबुडी पूल पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलं होतं। त्यानुसार कामाला गतीही आली, मात्र त्याच दरम्यान पुलाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्यानं पुलाचं काम पूर्णपणे ठप्प झालंय। त्यामुळे पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला होण्याची आशा धुसर झाली आहे। रायगड लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार अनंत गीते यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केलाय। विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी रायगडला तोरण शिवसेनेचंच असेल असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करू लागले। गेल्या काही वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून झालेला कोकणचा विकास कोकणातील जनतेने पाहिलाय। शिवसेनेला असलेली विकासाची बांधिलकी कोकणी जनतेने अनुभवली आहे। गेल्या वेळच्या निवडणुकीत अनंत गीते यांना कौल देऊन कोकणातील मतदारांनी विरोधकांना नाकारलं। त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीत होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करू लागलेत। खासदार विनायक राऊत आणि मी केंद्रीय मंत्र्यांना एलईडी मासेमारी करण्यास परवानगी देण्यासाठी पर्सिन नेट मच्छीमारांना भेटल्याचं विरोधकांकडून जाणीवपूर्वक सांगितलं जातंय। लोकसभा निवडणुकीत पर्सिन नेट आणि पारंपरिक मच्छीमारांना झुंजवून स्वतःचा स्वार्थ साधण्याची ही धडपड असल्याचं म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। माझा आणि खासदारांचा एलईडी मासेमारीला पूर्ण विरोध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पर्सिन मासेमारीसाठी शिवसेनेचे नेते मदत करत असल्याचा आरोप जाहीर सभांमधून केले जात आहेत। गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री राधामोहन यांची पर्सिन नेट मच्छीमार संघटनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांनी भेट घेऊन कोणती चर्चा केली याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। गेल्या 3 वर्षांमध्ये निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे रायगड लोकसभा मतदारसंघाची विकास कामं पिछेहाट झाली। तरुण कष्टकरी शेतकरी यांचा अपेक्षाभंग झाला, परंतु आता पुढील काळात या मतदारसंघाचा कायापालट करण्याचं दायित्व आपण स्वीकारलंय। जनतेने आपल्याला ताकद द्यावी, मी तुमच्या अपेक्षांना भिडेन असा विश्वास रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, मनसे, रिपाई, समविचारी रिपाई आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी जनसमुदायाला दिला। रायगड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात मोठे शक्ती प्रदर्शन करीत तटकरे यांनी दाखल केला। यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार भास्कर जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, दापोलीचे आमदार संजय कदम, मीनाक्षी पाटील, काँग्रेसचे मधुशेठ ठाकूर उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपण्याच्या 48 तास आधीपासूनच ते मतदानाची वेळ संपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी देशी विदेशी दारू अथवा ताळीसारखे मद्यसदृश पदार्थ यांची विक्री करण्यास कायद्याने बंदी घातली आहे। 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 135C नुसार ही मनाई करण्यात आली असून संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ते दिवस ड्राय डे म्हणजेच कोरडा दिवस म्हणून जाहीर करावेत असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले। निवडणुका खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक काळात मद्य विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे। तसेच मतदानापूर्वी 48 तास आणि मतमोजणीच्या दिवसाचे 24 तास मद्य विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। विदेशी मद्य, देशी दारू, ताडी दुकाने यांना हा आदेश लागू असून त्याचं उल्लंघन करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा देण्यात आलाय। खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिरमध्ये गुरुवार दिनांक 28 मार्च 2019 रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये भाषा, गणित, इंग्रजी, सामाजिक ज्ञान आणि परिसर या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले। इयत्ता 1-दुसरीच्या लहान गटातून श्रेया पद्मपाड आणि अर्णव मगदूम यांनी प्रथम, आस्था सकपाळ आणि अथर्व जागणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। इयत्ता 3-4च्या मोठ्या गटातून दिशा मोहिते आणि कौस्तुभ मोरे यांनी प्रथम, तर आर्य चिले आणि प्रथमेश भिडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला। 5वीच्या मोठ्या गटातून सुयश सोनावणे आणि समृद्धी बंडगर यांनी प्रथम, तर अन्वय कांबळे आणि श्रावणी मोरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला।
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा आणि उपक्रम प्रमुख राजेंद्र नाटेकर, विजय शिंदे, योगेश चिले, सचिन बेर्डे, प्रज्ञा मोरे, अंजली जाधव, ज्योत्स्ना खेडेकर यांनी काम पाहिलं। संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। शहराजवळील भडगाव उसरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सिद्धी संजय जाधव आणि उपशिक्षिका सौ मनाली पांडुरंग चव्हाण यांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असून शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात या दोन्ही शिक्षकांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला। यावेळी शाळेचे आधारस्तंभ आणि माजी सभापती सुरेश उसरे, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक अर्जुन देशमुख, सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक अनंत नक्षे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ संजीवनी उसरे, उपाध्यक्षा सौ नीलम गुंडेकर, शिक्षण तज्ञ विजय दवंडे, ग्रामविकास अधिकारी अनिल मोहिरे, पालक समीर पके तांबे, स्थानिक पत्रकार दिवाकर प्रभू, शालेय व्यवस्थापन समितीचे आणि ग्रामस्थ मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। आचारसंहितेच्या काळात ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना टिपवायचं वाटप केल्याप्रकरणी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीवर कारवाई केली आहे। या कारवाईत 56 टिपवाय जप्त करण्यात आले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली आहे। निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली। या काळात कोणत्याच राजकीय पक्षांना शासकीय योजना राबवता येत नाहीत, वस्तूंचं वाटपही करता येत नाही किंवा निर्णय घेता येत नाहीत। जिल्ह्यात आचारसंहिता जाहीर असताना तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायतीमार्फत येथीलच आरोग्य केंद्रात ग्रामस्थांना टिपवायचं वाटप करण्यात आलं। हे वाटप सुरू असल्याची माहिती तहसीलदार शशिकांत जाधव यांना मिळताच त्यांच्या भरारी पथकानं छापा मारला। सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांना अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम बसवणं बंधनकारक केल्यानंतर येत्या काळात चारचाकी वाहनांनाही ही यंत्रणा बसवणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्णयानुसार 1 एप्रिल 2021 नंतर उत्पादित होणाऱ्या कारच्या नवीन मॉडेलला ABS बसवणं अपेक्षित आहे। सुरक्षित रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाकडून वाहनांमध्ये गेल्या काही वर्षात सातत्याने अत्याधुनिक बदल केले जात आहेत। आता दुचाकी वाहनांना ABS बंधनकारक करताना 1 एप्रिल 2018 पासून नवीन मॉडेलला लागू करण्यात आलंय। त्यानंतर 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या जुन्या मॉडेलच्या नवीन वाहनांना जे बंधनकारक केलं आहे। याच धर्तीवर चारचाकी वाहनांच्या नवीन मॉडेलचं 1 एप्रिल 2021 नंतर उत्पादन करताना त्यांना ABS बसवणं गरजेचं आहे। तर 1 एप्रिल 2022 नंतर उत्पादित होणाऱ्या सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांना ते बंधनकारक असणार आहे। हा निर्णय M2, M3, N1, N2 आणि N3 या प्रकारातील वाहनांसाठी लागू असणार आहे। सध्या उत्पादित होणाऱ्या अनेक कारमध्ये ABS बसवलं जात आहे, मात्र अद्यापही काही वाहनांचं उत्पादन करताना नियमित ब्रेक प्रणालीचा समावेश केला जातोय। दुचाकीच्या तुलनेत गाड्या घसरून अपघात होण्याचे प्रमाण चारचाकी वाहनात कमी असले तरीही अतिवेगातील वाहनं कंट्रोल करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जगबुडी पुलाचं काम ठप्प, पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीस खुला करण्याच्या आशा धुसर। युतीचे उमेदवार अनंत गीते यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा शिवसैनिकांचा निर्धार। निवडणुकीमुळे मच्छीमारांना झुंजवलं जात आहे, आमदार उदय सामंत। जनतेच्या अपेक्षांना भिडणार तटकरे आणि निवडणूक काळात 3 दिवस ड्राय डे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।